अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या 27 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. अर्जुन गावात जाण्यासाठी निघालेला असतो, पण तितक्यात त्याला दिप्या आणि छकुली भेटतात आणि त्या दोघांना बघून अर्जुनला काल त्याची आणि अप्पीची डेट आठवते. तर हे दोघेजण अर्जुनसोबत बोलायला जातात. अर्जुनचे डोळे नकळतपणे भरून येतात आणि त्यामुळे छकुली म्हणते की काय झालं दाजी, तुम्हाला अप्पी दिदीची आठवण येते का? मात्र त्यावर तो नाही म्हणतो. तर दिप्या त्याला विचारत असतो की दाजी, तुम्ही अप्पी दिदीवर एवढं प्रेम करता, मग तिला तुम्ही सोडून का गेलात? तर छकुलीसुद्धा सतत हाच प्रश्न अर्जुनला विचारत असते. त्यावर अर्जुन म्हणतो की आत्ताची गोष्ट खूप वेगळी आहे आणि मी ती तुम्हाला नाही सांगू शकत. त्यावर दिप्या म्हणतो की ठीक आहे दाजी, तुम्ही नका सांगू, मात्र तुमचं आणि अप्पी दिदीचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे माहिती आहे ना मग आम्हाला. मग तुम्ही तुमचं भांडण मिटवून घ्या. आणि आता तर तुमच्याकडे अमोलसुद्धा आहे. जर तुम्ही दोघेजण असे वेगळे झालात तर मग अमोलचं काय होईल? आणि त्यावेळी अर्जुन म्हणतो की ती काळजी नाही आहे, अमोलला काही होणार नाही, आम्ही त्याला व्यवस्थित सांभाळू. आणि मग ते अर्जुनला शांतपणे बसायला सांगतात आणि तितक्यात अप्पीसुद्धा त्या ठिकाणी येते. दिप्या म्हणतो की दाजी, तुम्ही आम्हाला काही सांगू नका, पण अप्पी दिदीसोबत बोलून घ्या. आणि मग त्यानंतर ते दोघेजण तेथून निघून जातात. तर अर्जुन आणि अप्पी बोलायला सुरुवात करतात. अर्जुन अप्पीवर अजूनही खूप चिडलेला असतो. अप्पी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की अर्जुन, मला माहिती आहे माझ्याकडून चूक झाली. पण अर्जुन मोठ्याने ओरडून म्हणतो की अप्पे, तुझ्याकडून चूक झाली आहे का? अगं, तू माझ्यापासून हे सत्य लपवलं, तू मोठा गुन्हा केला आहे. आणि त्यावेळी अप्पी हात जोडून म्हणते की अर्जुन, मला माहिती आहे माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली, पण मी तुला हे सगळं कसं सांगणार होते मला खरंच कळत नव्हतं. त्यावर अर्जुन म्हणतो की अप्पे, तुला आठवते का ज्यावेळी तुला असं वाटत होतं की आपलं बाळ जिवंत आहे आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवत नव्हतो, तेव्हा तू मला म्हणाली होतीस की अर्जुन, जेव्हा मला सगळ्यात जास्त तुझी गरज होती तेव्हा तू माझ्यासाठी नव्हता. आणि आता हे मी तुझ्यासोबतही बोलू शकतो ना, का विश्वास तुझा सोयीप्रमाणे बदलतो? त्यावर अप्पी म्हणते की अरे अर्जुन, असं नको ना बोलू. आणि पुढे ती असंही म्हणते की आज जर कोणाला सांगितलं ना की काल आपण इथे डेटसाठी आलो होतो आणि आज इथेच भांडतोय, तर कोणाचाही विश्वास बसणार नाही. तर अर्जुन म्हणतो की ती डेट काल घडलीच नव्हती, असं वाटते की ती मागच्या जन्मातील डेट होती. तर अप्पी सांगते अर्जुन, असं नाही आहे, ती कालचीच डेट होती. आणि खरंच एवढं सगळं बिघडलं आहे का रे? त्यावर अर्जुन म्हणतो की अप्पे, आता मला तुझ्याशी बोलण्याची इच्छासुद्धा राहिली नाही आहे आणि यापुढे मी तुझ्यावर विश्वासही ठेवू शकणार नाही. आणि अर्जुनचं असं बोलणं ऐकून अप्पीला खूप वाईट वाटतं आणि मग ते दोघेजण पुन्हा वाद घालायला सुरुवात करतात. त्यानंतर अप्पी अर्जुनजवळ जात त्याला समजवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करते, मात्र अर्जुन तिला झिडकारतो आणि म्हणतो की माझ्यापासून लांब राहायचं. आणि त्याचं असं वागणं बघून अप्पीला खूप त्रास होतो. ती त्याच्याशी बोलण्याचा, त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, मात्र अर्जुन काही ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो की अप्पे, ज्यावेळी मी भ्रष्टाचार केला होता हे तुला कळलं होतं तेव्हा तू काय केलं होतं गं? तेव्हा मी तुला समजवण्याचा किती प्रयत्न केला, पण तू माझं काही ऐकलं नाही आणि तू मला सरळ तुरुंगात टाकलं. आणि मग त्यानंतर ते दोघेजण मागच्या अनेक गोष्टी उकरून काढायला सुरुवात करतात आणि त्यांच्यातील हा वाद वाढतच जातो. आणि मग शेवटी अर्जुन म्हणतो की अप्पे, या सगळ्यामध्ये मला फक्त अमोलची काळजी वाटते. अमोलला आपल्या दोघांचंही प्रेम मिळायला हवं. त्यावर अप्पी म्हणते ठीक आहे अर्जुन, मग आता यापुढे मी काय करू तू सांग. तर अर्जुन म्हणतो की अप्पे, तू मला बायको म्हणून नको आहे, पण अमोलची आई म्हणून चालशील. आणि त्याचं असं बोलणं ऐकून अप्पीला तर हसूच येतं. ती म्हणते की काय बोललास अर्जुन तू? तर अर्जुन म्हणतो मी काही चुकीचं बोललो नाही आहे आणि तू पण माझा नवरा म्हणून स्वीकार नाही केला ना तर चालेल. कारण आता जरी आपण दोघेजण एकत्र असलो ना, तरी आपल्यात पूर्वीसारखं नातं कधीच तयार होणार नाही. तू प्रत्येक वेळी माझ्यापासून काही ना काही लपवत आहेस असंच मला वाटत राहील. त्यावर अप्पी म्हणते की अर्जुन, अरे असं नाही आहे. मात्र अर्जुन तिचं काही ऐकून घेतच नाही. तो म्हणतो की अप्पे, मी तुला काल म्हटलं होतं की माझ्यासोबत ते घर सोडून चल, पण तू आली नाही, तू तिथेच राहिली. काय आहे गं त्या घरात? तो सुजय आणि ती पिहू वहिनी का? आणि त्याच घरात आपलं बाळ हरवलं होतं, दादा आणि वहिनीचं बाळ गेलं होतं. त्याच घरात सुजाने सरकारांना डांबून ठेवलं होतं, सरकारांनी सुजाच्या डब्यात विष कालवलं होतं. त्याच घरात माझी आई गेली होती आणि त्याला तू घर म्हणतेस का? त्यावर अप्पी म्हणते अरे पण अर्जुन, त्या घरात आईसुद्धा आहे, त्या बाईने एवढी वर्ष ते घर बांधून ठेवले. मी आहे, अमोल आहे. मात्र अर्जुन म्हणतो की नाही अप्पे, ते घर नाही तर कत्तलखाना आहे आणि आता मी कधीच त्या घरात परत येणार नाही.
तर अप्पी म्हणते आणि मी सुद्धा ते घर सोडणार नाही, कारण याआधी अनेकांनी ते घर तोडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र आता मी ते घर सोडणार नाही. मला त्या घराला एकत्र बांधून ठेवायचं आहे. आणि ते ऐकून अर्जुन तिच्या पुढे हातच जोडतो. तो म्हणतो की अप्पे, आता तुझ्याकडे फक्त 24 तास आहेत. या 24 तासांमध्ये आपल्याला अमोलचा निर्णय घ्यायचा आहे. त्यावेळी अप्पी म्हणते की अरे अर्जुन, हे काय बोलतोयस तू? तर अर्जुन म्हणतो की फक्त 24 तास. या 24 तासात ठरव तुला काय करायचं आहे. आणि मग तो तेथून निघून जातो. तर अप्पी पूर्णपणे खचून जाते. त्यानंतर दिप्या छकुली त्या ठिकाणी येतात. अप्पी त्यांना घडलेला प्रकार सांगते. तर दिप्या म्हणत असतो की दिदे, आपण अमोलला तुझ्याकडेच ठेवू, कारण दाजींचं अमोलवर खूप प्रेम आहे. आणि जर अमोल तुझ्याकडे असेल तर ते सतत त्याला भेटायला येतील. तुमचीसुद्धा भेट होईल आणि मग हळूहळू त्यांचा राग कमी होईल. आणि त्याचं ते बोलणं अप्पीलासुद्धा पटतं. सगळं चांगलं होईल याची तिला आशा वाटत असते. आणि तितक्यात तिला गायतोंडेंचा कॉल येतो. गायतोंडे तिला लवकरात लवकर ऑफिसला या असा निरोप देतात. आणि मग अप्पी ऑफिसला जाण्यासाठी निघते. दुसरीकडे अर्जुनला दुकानाबाहेर गावातीलच एक आजी भेटते. आजी त्याला विचारत असते की काय रे अर्जा, माझ्या लेकीला सोडून दुसरीकडे का राहतोयस तू? आणि त्यावर अर्जुन हसून म्हणतो, म्हणजे तुलासुद्धा कळलं होय? त्यावरती आजी म्हणते, मला काय, तर सगळ्या गावाला समजले, पण असं कुठे असतं का? माझ्या लेकीला सोडून तू का गेला? आणि त्यावर अर्जुन म्हणतो, ती माझ्याशी खोटं बोलली, मला तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यावर आजी म्हणते, अरे तीसुद्धा माणूसच आहे ना, चूक तिच्याकडूनही होणार, पण शेवटी नवरा बायकोनेच एकमेकांना समजून घ्यायचं असतं. आणि कितीही काही झालं तरी कोणी असं घर सोडून जातं का? त्यावर अर्जुन म्हणतो की मी तिच्यामुळे घर सोडून गेलो नाही आहे, मात्र मी तिच्यामुळे दुखावलो आहे. त्यावर आजी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की तुम्ही दोघं एकमेकांसोबत बोला, यावर काहीतरी मार्ग काढा, कारण आता तुम्हाला एक लहान लेकरूसुद्धा आहे. आणि त्यावर अर्जुन फक्त हो म्हणतो. तर ती आजी त्याला सांगत असते की फक्त हो म्हणू नको, तर खरंच अप्पीसोबत बोल, नाहीतर मग मी बोलू का तिच्याशी? त्यावर अर्जुन म्हणतो की नाही नाही, मी बोलेल तिच्याशी. आणि मग त्यानंतर आजी त्याला सांगते की तुमचं भांडण मिटलं की माझ्या घरी या, मी तुम्हा दोघांचीही दृष्ट काढते. आणि मग त्यानंतर अर्जुन तेथून निघून जातो. दुसरीकडे एक सिनियर ऑफिसर अप्पीला भेटण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे अपर्णा घाबरतेच. नेमकं काय झालं असेल याची तिला भीती वाटत असते. आणि मग ते ऑफिसर अपर्णाला सांगतात की एक आनंदाची बातमी आहे, तुमची बदली उत्तराखंडला झाली आहे आणि प्रमोशनही. आणि ते ऐकून अप्पीला तर आश्चर्यच वाटते. तर ऑफिसमधील इतर सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो, कारण अप्पीने खूप चांगलं काम केलेलं असतं आणि त्याचंच हे फळ असतं. मात्र ते अप्पीला सांगतात की मॅडम, तुम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे, कारण तुम्हाला परवाच त्या ठिकाणी चार्ज घ्यावा लागेल आणि उद्याच निघावं लागेल. त्यामुळे अप्पीला काय करावं ते सुचत नाही. आणि मग त्यानंतर ती म्हणते की ठीक आहे, मी हा चार्ज घ्यायला तयार आहे. त्यामुळे सगळेच जण खुश होतात. आणि मग त्यानंतर गायतोंडे अपर्णाला सांगतात की मॅडम, तुम्हाला उद्याच निघायचं असल्यामुळे आम्ही तुमच्यासाठी खूप छान असं फेअरवेल अरेंज नाही करू शकत, मात्र आपल्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी एक छोटेखानी फंक्शन ऑर्गनाईज केलं आहे, तुम्ही प्लीज या. आणि त्यावर अप्पी हो म्हणते. मात्र तिला या सगळ्या गोष्टींची खूप भीती वाटत असते. अर्जुनला हे कळल्यावर तो काय म्हणेल याचाच ती विचार करत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.